नमस्कार, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. आजच्या ठळक घडामोडी. वेदांत बंडगर हत्या प्रकरणी कुणाचीही गय केली जाणार नाही, आरोपींना मोका लावणार पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील. मुलांना शाळेत न सोडल्याच्या वादातून वडील भावाकडून पारधी तरुणाचा खून. 21 वर्षात महानगरपालिकेचा एकही पगार घेतलेला नाही, महेंद्र चंडाळे यांचा खुलासा. कोयना धरणातील पाणीसाठा कमी, कृष्णा नदीतून पाणी उपसा बंदी लागू. आणि जातीच्या दाखल्यांसाठी कोळी समाजाचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन. आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. सांगलीतील वेदांत बंडगर हत्या प्रकरणात दोषींना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घातलं जाणार नाही, अशी ठाम भूमिका पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी घेतली आहे. वेदांत बंडगर हत्या प्रकरण अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी असल्याचं सांगत पालकमंत्र्यांनी पीडित कुटुंबियाप्रती संवेदना व्यक्त केल्यात. शासन या प्रकरणाच्या तपासावर बारकाईनं लक्ष ठेवून असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलंय. मुख्य आरोपी निलेश गडदे आणि त्याचा साथीदार अतुल वायचन यांना अटक करण्यात आली असून न्यायालयानं त्यांना 18 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. फरार आरोपींचा शोध सुरू असून पुराव्यांच्या आधारे मोकोका अंतर्गत कारवाई प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू असून संबंधित पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेचीही चौकशी केली जाणार आहे. दोषींना शिक्षा आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचंही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. वाळवा तालुक्यातील जुनेखेड इथं कौटुंबिक वादातून एका पारधी तरुणाचा निर्घृणपणे खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कपिल झाजम्या पवार, वय वर्ष 35 असं मृत तरुणाचं नाव आहे. मुलांना आश्रमशाळेत सोडण्याच्या कारणावरून घरात वाद निर्माण झाला होता. उन्हाळी सुट्टीनंतर कपिल पवार आपल्या मुलांना ईश्वरपूर इथल्या आश्रमशाळेत सोडण्यासाठी गेला होता. मात्र शाळेकडून काही दिवसांनी मुलांना पाठवण्याच्या सूचना मिळाल्यानं ते मुलांना पुन्हा घरी घेऊन आले. याच कारणावरून वडील झाजम्या पवार आणि भाऊ अजय उर्फ अझरुद्दीन पवार यांच्याशी त्यांचा वाद झाला. सोमवारी रात्री हा वाद विकोपाला गेल्यानंतर वडिलांनी कोयत्यानं हल्ला केला, तर भावानं विळ्याने मानेवर, डोक्यावर आणि शरीरावर वार केले. गंभीर जखमी झालेल्या कपिल पवार यांना उपचारासाठी ईश्वरपूर शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या प्रकरणी ईश्वरपूर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. सांगली महानगरपालिकेचा निलंबित सफाई कामगार आणि शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे यांनी आपल्यावरील आरोपांबाबत खुलासा केला आहे. 2005 मध्ये एका गुन्ह्याच्या प्रकरणामुळे आपलं निलंबन झालं होतं. त्यानंतर आपण महानगरपालिकेच्या सेवेत रुजू झालो नसून गेल्या 21 वर्षात महानगरपालिकेकडून कोणत्याही प्रकारचा पगार घेतलेला नाही, असा दावा त्यांनी केला आहे. शासनाच्या नियमानुसार 2013 पर्यंत केवळ उदरनिर्वाह भत्ता मिळत होता, असंही त्यांनी स्पष्ट केलं. आपल्या विरोधात प्रसिद्ध झालेल्या बातम्या पूर्णपणे खोट्या असून आपली वाढती लोकप्रियता आणि कृष्णामाई महोत्सवाच्या माध्यमातून महानगरपालिका प्रशासनाविरोधात घेतलेल्या भूमिकेमुळं जाणीवपूर्वक बदनामीचं षडयंत्र रचलं जात असल्याचा आरोपही चंडाळे यांनी यावेळी बोलताना केला आहे. महानगरपालिकेने बजावलेल्या नोटिसीला उत्तर देणार असून विभागीय चौकशीला सामोरं जाण्याची तयारी असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे. तसंच महानगरपालिकेतला उत्तर दिल्यानंतर पुन्हा सेवेत रुजू होण्याचा विचार असल्याचंही महेंद्र चंडाळे यांनी म्हटलंय. सांगली जिल्ह्यात कृष्णा नदीतून होणाऱ्या पाणी उपशावर जलसंपदा विभागानं निर्बंध लागू केलेत. कोयना धरणातील पाणीसाठा अत्यंत कमी झाल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या कोयना धरणात केवळ 9 TMC इतकाच पाणीसाठा शिल्लक असून तो पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. सांगली जिल्ह्याच्या पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी कोयना धरणातून 1050 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे कृष्णा नदीतून केवळ पिण्याच्या पाण्यासाठीच पाणी उपसा करण्यास परवानगी देण्यात आली आहे. शेती, खाजगी उद्योग तसंच औद्योगिक क्षेत्रासाठी होणारा पाणी उपसा तातडीनं बंद करण्यात आला आहे. याशिवाय नदीकाठावरील शेती पंपांचा वीज पुरवठाही खंडित करण्यात आला आहे. पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देत जलसंपदा विभागानं ही उपाययोजना अंमलात आणली आहे. अनुसूचित जमातीचे दाखले आणि जात वैधता प्रमाणपत्र सुलभ आणि तातडीनं मिळावीत या प्रमुख मागण्यांसाठी सांगली जिल्ह्यातील कोळी समाज बांधवांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं. कोळी समाजाला जातीचे दाखले मिळवताना अनेक अडचणींना सामना करावा लागतोय. शासनानं याबाबत ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. यावेळी आंदोलनकर्त्यांनी राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी करत आपल्या भावना व्यक्त केल्यात. दरम्यान 2014 मध्ये कोळी समाजाच्या आंदोलनावेळी तत्कालीन
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता आल्यानंतर पहिल्याच महिन्यात कोळी समाजाचे प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र आज तागायत त्या आश्वासनांची पूर्तता झाली नसल्याचा आरोप कोळी समाजाच्या वतीनं करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळून अनुसूचित जमातीचे दाखले आणि जातवैधता प्रमाणपत्रांच्या प्रश्नावर तातडीनं निर्णय घ्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. यावेळी जिल्हाभरातील कोळी समाज पदाधिकारी, महिला आणि समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.